संतांचे गुणदोष आणिता या मना, केलिया उगाना सुकृताचा. तुकोबराय स्पष्ट बजावतात की जर तुम्ही तुमच्या मनात संतांचे गुण आणि दोष यांची तुलना करू लागतात, त्यांच्यात चुका शोधू लागलात, तर तुमच्या पूर्व पुण्याचा म्हणजेच सुकृताचा उगाना म्हणजे हिशोब होतो. संत हे गुणांच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांच्या मानवी शरीराकडे पाहून जर तुम्ही त्यांना सामान्य समजून दोष काढत असेल, तर तो स्वतःचेच जमा असलेले पुण्य खर्च करून बसतो. पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ, चिरोनी केळी केळ गाढवतो. फुलाचा परिमळ म्हणजे सुगंध घ्यायचा असेल तर तो दुरून किंवा सहजतेने घ्यावा लागतो. जर कोणी ते फूल हाताने पिळून चुरगाळून सुगंध शोधू लागला, तर फुलाचाही नाश होतो आणि सुगंधही मिळत नाही. केळीच्या गाभ्यामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी जर कोणी अख्खी केळ चिरून पाहत असेल, तर त्याला काहीच हाती लागत नाही, उलट झाड नष्ट होते. तुकोबाराय म्हणतात, अशी कृती करणारा माणूस गाढव आहे, मूर्ख आहे. संतांच्या अंतरंगातील भक्ती समजून न घेता त्यांची बाह्य परीक्षा पाहणारे देखील असेच मूर्ख ठरतात. तुका म्हणे गंगे अग्निसी विटाळ, लावी तो चांडाळ दुःख पावे. अंतिम चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, गंगा नदी आणि अग्नी हे मुळातच अत्यंत पवित्र आहेत. गंगेत कितीही कचरा टाकला तरी ती पवित्रच राहते आणि अग्नीत काहीही टाकले तरी ते जळून भस्म होते. अग्नी अपवित्र होत नाही. अशा गंगा आणि अग्नीला जर कोणी विटाळ म्हणजे अपवित्रता लावून पाहत असेल, तर तो स्वतःच चांडाळ किंवा पापी ठरतो आणि आयुष्यात दुःख पावतो. संतांची अवस्था देखील गंगा आणि अग्नीसारखी निर्मळ असते. त्यांच्यावर टीका करणारा स्वतःचाच घात करून घेतो. पण आजकाल जे होते त्या हिशोबाने आपल्याला संत आणि भोंदू यांच्यामधला फरक या ठिकाणी आपल्याला कळला पाहिजे आणि तरच हा अभंग त्या ठिकाणी लागू करता येईल. रामकृष्ण हरी.